नंदुताई, अगं रोहन अजून का नाही आला? कधीपासून आपण वाट बघतो, केव्हा येणार आहे तो? येईल तो ग. कधी पण? पूजा सुद्धा संपलीये, कधी येणार आहे तो? सगळे विचारतात मला इथे. हो मला कळतंय उशीर झालाय, पण अगं पण तो येणार आहे असंच ना? अगं हेच तुम्हाला केव्हापासून सांगतेस, तू मला सांग ना कधी येणार आहे तो? हे बघ नंदुताई, जर तो आज आला नाही ना तर यापुढे मी तुझं कधीच ऐकणार नाही. नाही आदिरा, अगं तो वाटेत आहे. आपल्याला बाबांनी सांगितलं की नाही, तो निघालाय ऑलरेडी, येणार तो. बरं थांब जरा, मी परत फोन करून बघते. आदिरा, कानावर आलं ते खरंय का ग? तुझ्या सासूनी घराबाहेर काढलं होतं तुला? ओ, म्हणून तुझा नवरा आला नाहीये का आज? अगं सासूनीच येऊ दिलं नसेल तुझ्या नवऱ्याला. बापरे, असली कसली सासूची? घराच्या लक्ष्मीला असं कोण घराबाहेर काढतं का? एक मिनिट हा, असं काही नाहीये. माझं बोलणं झालंय माझ्या भावाशी. मी तो येणार आहे, त्याने शब्द दिलाय मला. पण तरी थांब, मी फोन करून बघते. तू असंच म्हणणार, भावाला पाठीशी घालती. एक मिनिट, ह्यात बिचाऱ्या स्वानंदीची काय चूक? अहो बघा तिच्याकडे किती भोळी भाबडी येते. तिचा भाऊ सुद्धा तसाच आहे. हो आता तोही म्हणाला होता येतो येतो म्हणून, पण त्यालाही इथे आल्यावर लाजल्यासारखं होणारच ना. त्याच्या आईमुळे बायकोनी घर सोडलंय. कोणत्या नवऱ्याला आवडेल हे? काकू प्लीज असं म्हणू नका, असं खरंच काही नाहीये. स्वानंदी मग आहे कुठे तो? म्हणजे मलाही काळजी वाटायला लागली. घरून निघाला तर आतापर्यंत पोचायला हवा होता ना. शिबाई, तुमच्या लग्नापासून हे असंच सगळं घडतंय. कोणतंही चांगलं कार्य असू दे, काहीतरी घोळ होणारच, काहीतरी विचित्र गोष्ट घडणारच. मला खरंच माहित नाही एवढा वेळ का लागतोय. तो फोन उचलत नाहीये. मला थोडा वेळ द्या ना, मी करते, परत ट्राय करते. येईल तो. शांत हो. हॅलो, हॅलो, रोहनचा फोन आहे ना हा?